आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। भीम विचाराच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक असा दिवस आहे। या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्याचसोबत आदरणीय शहाजी बापूंनी ज्या नेतृत्वाकडून या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून दिला, या भागातल्या या पाण्याच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला, अनेक समाज बांधवांच्या समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाला न्याय मिळवून दिला। नगर विकास खात्याकडून 2 कोटी रुपयाचा निधी या स्मारकाला दिला। ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे आमचे सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून या जिल्ह्यात स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय शंभूराजे आमचे सातारचे पालकमंत्री, या ठिकाणी उपस्थित असलेले विठुरायाच्या नगरीचे आमचे आमदार सन्माननीय समाधान दादा, मोहोळचे आमदार आदरणीय खेरे साहेब, दीपक आबा आणि खास करून या नगरीचे आमदार, मनाचा मोठेपणा कुणी दाखवावा तर तो एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवावा। स्टेजवर चर्चा होत असताना त्यांनी पटकन सांगितलं, आमदार अरे तो गणपतराव आबांचा नातू आहे, ते पण आपलेच आहे। ही भावना एका मोठ्या नेतृत्वामध्येच असू शकते। ते मन मोठं एका नेतृत्वात मोठ्या नेतृत्वाचं असू शकतं, ते आनंदराव दिघे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचंच असू शकतं। त्यांच्यासोबत स्टेजवरच्या सगळे स्मारक समितीचे सगळेच अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय सगळे भीमसैनिक, पत्रकार बंधू आणि ज्यांनी हे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न केले ते सगळेच प्रयत्न केलेली सगळीच लोक, यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी या भव्य अशा पुतळ्याचं अनावरण झालं आणि खऱ्या अर्थानं सांगोला नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आज न्याय मिळाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही। अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक इथं उभं राहताना आपण सगळ्यांनी बघितलं। 2 कोटी रुपयाचा निधी या स्मारकाला दिला। बापू आपण जे जे मागितलं ते साहेबांनी दिलं। मला वाटत नाही या भागातलं, या जिल्ह्यातलं नाही, या राज्यामध्ये एखादा कोणताही घटक एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे गेला आणि त्या घटकाला न्याय मिळाला नाही असा एक घटक नाही। पोलीस पाटलापासून, कोतवालापासून, कामगारापासून, संगणक परिचालकापासून, लाडक्या बहिणीपासून, अगदी शेतकरी बांधवापासून जो घटक एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे न्याय मागायला गेला त्या घटकाला एकनाथराव शिंदे साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, न्याय दिला। असं एक महाराष्ट्राचं नेतृत्व आपण सगळेजण अनुभवतोय, बघतोय। मी आज खूप काय बोलणार नाही, पण या ठिकाणी साहेब आपलं मनापासून स्वागत करत असताना, शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा विकास होत असताना, हा मतदारसंघ आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी जवळजवळ 55 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या दोन्ही नेतृत्वानी खेळीमेळीने या तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 60-65 वर्षामध्ये ह्या दोघांच्या सोडून पलीकडचं राजकारण झालंच नाही। एक तर बापू, एक किंवा आबा याच्या पलीकडचं राजकारण झालं नाही, पण दोघांनीही राजकारण झाल्यावर जेव्हा तालुक्याच्या विकासाचा विषय आला तेव्हा मात्र सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाला हातात हात घालून काम केलं। असे हे सगळे नेतृत्व आहे। बापू आपण आमदार असला आणि बापू आपण आमदार नसला तरी ज्याच्या मागे एकनाथराव शिंदे आहे त्याला बापू आमदार बिमदार सगळ्या गोष्टी नंतर त्याच्या मागे शिंदे साहेब आहे ना, अनाथांचा नाथ, ज्याला कुणीच नाही त्याला एकनाथ आहे। आणि असा नेतृत्व आज महाराष्ट्राला बघितलेला आहे। मी आपल्याला बापू मनापासून सांगेन, आम्ही सगळेजण आहोत, मधनच बापू आमचा म्हणता आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय देण्याला बसलेत ना पुढे। त्यांनी कायम आम्हाला सांगतात
या बापूवर लक्ष ठेवा. तर बापू आमचं सगळ्यांचं तुमच्यावर लक्ष आहे, काळजी करू नका. आमचे पालकमंत्री बी इथं आहेत, त्या शंभूराजेंचं तर कायम प्रेम बापूंच्यावर असतं. कुठेही काय छोटा मोठा विषय आता शंभूराजे बापूंच्या मागे आहेत. बापूंचा विषय आम्ही जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा बापूंचा विषय काढला नाही असं कधी नाही. आम्ही सगळेजण बापू आपल्या पाठीशी आहोत. चिंता करायचं काम नाही बापू. आम्ही सगळेच सुखादुःखात आहे. आमदार होता तेव्हा, आमदार नव्हतो तेव्हा, आमदार नव्हतो तेव्हा बी आम्ही तुमच्या मित्रांसोबत होतो. असेच कायम सोबत राहू. समोर सगळे भीम सैनिक बसलेत, सगळी जनता या ठिकाणी बसली. एवढ्या मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय, या जनसमुदायाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा हात एकदा जोर वरती करून जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळेजण आभार व्यक्त करूया की आपण आम्हाला न्याय दिला. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न्याय दिला, त्यांच्या स्मारकाला न्याय दिला, इथल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला. आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा राहिला, स्मारक उभं राहिलं. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता थांबणार नाही, असाच वेगानं पुढे जाईल आणि सगळ्या समाज बांधवांना न्याय देईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपलं पुन्हा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वादन करते मंचावर उपस्थित महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर. माफ करा, नावं घेत नाही कारण 2च मिनिटांचा वेळ दिलाय, पण बोलायची संधी दिली याबद्दल मनापासून आभार. एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, जात धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी. सगळ्यांना मानाचा जय भीम. न्यायाची ते तलवार होऊन गेले, अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार होऊन गेले, होते गरीबच पण कोहिनूर होऊन गेले आणि वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या देशाचं संविधान लिहून गेले. अशा या माझ्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करते. आज आदरणीय बापूंच्या प्रयत्नातून या ठिकाणी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. बाबासाहेबांच्या बद्दल बोलत बसले तर दिवस संपेल, रात्र संपेल, कार्य संपणार नाही. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ठणकावून या ठिकाणी एकच सांगते की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और आज उसी संविधान की वजह से चाय वाला देश का पंतप्रधान और रिक्शा वाला महाराष्ट्र का मुख्यमंत्री बन गया. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणं हा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे. कारण माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून जन्माला नाही येणार, तर राजा मताच्या पेटीतून जन्माला येईल. आणि ते साहेबांनी कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, अनेक नेते आले, पण तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वर्षावासाला पहिल्यांदा बौद्ध भिक्खूंना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरती आमंत्रित करून त्यांना धम्मदान, शिवदान करण्याचं पुण्य कार्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. दुसऱ्या कोणाच्या माईच्या लालची ती हिंमत झाली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बौद्ध संस्थांना वर्षाला 5 लाख रुपये, 10 लाख रुपये असे सलग 5 वर्ष हे 50 लाखाचं अनुदान देण्याचा निर्णय साहेबांनी घेतला. शेवटचा एकच मुद्दा सांगते आणि थांबते, वेळ खूप कमी आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकता यावं यासाठी अंगावर शेणा चिखलाचा मारा सोसला. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक नेते आले गेले, त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, पण सावित्रीबाईंनी अंगावरती झेललेल्या शेणाचं सोनं माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि मुलींना मोफत शिकता यावं, मुलींना डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल तर 1 रुपया सुद्धा फी भरावी लागणार नाही, हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आणि फुलांचं, शाहूंचं, सावित्रीबाईंचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार केलं. आणि साहेब, आज या ज्योती वाघमारेची ओळख विचारली तर मी एवढंच सांगेन की दलित पॅन्थरमध्ये काम करणाऱ्या बापाच्या सोबत जय भीमच्या घोषणा देऊन रस्त्यावरची आंदोलन करणारी मी, माझी ओळख एवढीच आहे. उमर में बाली शेर की छोरी हो,
अरे भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. आणि आज या झोपडीमध्ये जन्माला आलेल्या भीमाच्या लेकीला, दलिताच्या पोरीला शिवसेनेची प्रवक्ता म्हणून लाखोंच्या जनसमुदायासमोर भाषण करण्याची संधी तुम्ही दिली. म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात लाखोंच्या सभेत आझाद मैदानात जय शिवराय नंतर जय भीम ही घोषणा मी देऊ शकले. माझ्या भावांनो, बहिणींनो, साहेब, माझ्या समाजाचे अनेक प्रश्न आहेत. कुणाचा महामंडळाचा, कुणाचा कर्जाचा, कुणाचा जातीच्या प्रमाणपत्रांचा, तो सगळे तुम्ही सोडवाल ही अपेक्षा करते. कारण तुम्ही अनाथांचे नाथ आहात, तुम्ही एक नाथ आहात आणि तुमच्याच कर्तृत्वानं, तुमच्या सावलीखाली आम्ही खऱ्या अर्थानं प्रगती होणार आहे. शेवटी एवढंच बोलते, अगर पैदा करना है तो वो असर पैदा करो. अगर पैदा करना है तो वो असर पैदा करो. तूफानों को रोक सके वो जिगर पैदा करो. और अगर सम्मान से जीना चाहते हो भाइयों बहनों, तो घर घर में भीमराव अंबेडकर पैदा करो. घर घर में भीमराव अंबेडकर पैदा करो. बोलायची संधी दिली याबद्दल मनापासून आभार मानते. आदरणीय साहेबांचं सोलापुरात स्वागत करते. साहेब, हेलिपॅडवर स्वागताला येताना आबा आणि बापू एकाच गाडीत बसून तुमच्या स्वागताला आले. ही गाडी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर ते एकाच गाडीत असले असते तर कदाचित बापू आज अंगणात असले असते. साहेब, तुम्ही सोलापूर जिल्ह्याला भरभरून दिलं. आम्ही सोलापूरकर कपाळ करंटे ठरलो साहेब की आम्ही तुम्हाला विधानसभेला काही देऊ शकलो नाही. पण तमाम सोलापूरकरांच्या वतीनं तुम्हाला एकच शब्द देते, विधानसभेचा बॅकलॉग आम्ही लोक आता येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भरून काढू आणि सोलापूरकर एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत खंबीरपणाने उभं राहू. एवढेच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.